मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2025 तयारी आहे ॲडमिशन 2025ची। तर आय टी आय प्रवेश अर्ज भरणं कधी सुरू होणार आहे, त्याचबरोबर ॲडमिशन म्हटल्यानंतर मग ते 11वी असो, आय टी आय असो, डिप्लोमा, डिग्री, यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत हे या डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आय आपण त्याला म्हणतो, गव्हर्नमेंट आय टी आय असेल किंवा प्रायव्हेट आय टी आयज असतील, तर हे जे आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया जी असणार आहे, किंवा डिप्लोमा, डिग्री यांचीसुद्धा प्रवेश प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे। परंतु यासाठी कोणतंही ॲडमिशन घ्यायचं झालं तर तुम्हाला मूळ प्रमाणपत्र जी आवश्यक असतात, म्हणजे कोणकोणती प्रमाणपत्र प्रवेशाकरिता आवश्यक असतात हे या व्हिडिओमध्ये बघत आहोत। त्यांचे झेरॉक्स सेटसुद्धा आवश्यक असतात। नियमित अपडेट देणार आहे या ठिकाणी चॅनलवर। जेवढे ॲडमिशन्स चालू असतील, ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत आपल्याला या चॅनलला पूर्णपणे सगळ्या डिटेल्स मिळणार आहेत। तर पहिलं म्हणजे आवश्यक कागदपत्र किंवा प्रमाणपत्र जी असतात ती 10वी, आता आय टी आयचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 10वी पास किंवा नापास काही कोर्स असतात, त्यासाठी एस एस सीचं मार्कशीट असतं। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एल सी किंवा त्याला टी सी म्हणतो आपण। तुमचं कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागतं। त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागतं। कोणकोणत्या कास्टला लागतं त्याची डिटेल्ससुद्धा या ठिकाणी बघतो आहोत। त्याचबरोबर अधिकचे गुण मिळण्यासाठी, अधिकचे जे आपण म्हणतो त्यामध्ये 20 मार्क्स, 10 मार्क्स हे कोणत्यासाठी मिळतात, तर यामध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग जर परीक्षा पास असेल, स्पोर्ट्सची प्रमाणपत्र असतील तर याला अधिकचे गुण मिळतात। त्याचबरोबर आरक्षण असतं, अपंग आरक्षण, बोलस्टर स्कूल आरक्षण, माजी सैनिक आरक्षण आणि इतर काही प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असल्यात ती या ठिकाणी सादर करावी लागतात। ती मूळ प्रमाणपत्रसुद्धा तपासली जातात प्रवेश घेताना। सध्या तुम्हाला जी आवश्यक असणार आहे ती प्रत्येक कास्टनुसार, म्हणजे एस सी एस टी आरक्षण असेल, व्ही जे एन टी, ओ बी सी, एस बी सी आरक्षण असेल, ई डब्ल्यू एस आरक्षण, एस सी बी सी आरक्षण आणि ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी, या सगळ्यांसाठी 10वी मार्कशीट तर सगळ्यांसाठीच आवश्यक असतं। जे ग्रीन टिक केलेली आहे ती सगळ्यांसाठी आवश्यक असतं। त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एल सी टी सी हे सगळ्यांसाठी आवश्यक असतं। जातीचा दाखला यामध्ये एस सी एस टीसाठी, व्ही जे एन टीसाठी हा जातीचा दाखला त्या त्या कास्टनुसार असतो। त्याचबरोबर ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एसचा प्रमाणपत्र, आता ई डब्ल्यू एस हे शक्यतो महाराष्ट्रामध्ये बंद केलेलं आहे आणि एस सी बी सी आरक्षण त्या ठिकाणी दिसतं आहे, तर त्यामध्ये एस सी बी सीचं प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे। ओपनसाठी ही प्रमाणपत्राची गरज नसते, फक्त एस एस सी मार्कशीट आणि त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला। नॉन क्रिमिनल जे असतं ते यामध्ये एस सी एस टीसाठी गरज लागत नाही। नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी जी गरज लागते व्ही जे एन टी, ओ बी सी, एस बी सी या कास्ट कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे मिळतं। त्याचबरोबर ई डब्ल्यू एस आता हा या ठिकाणी बंद झालेला आहे। एस सी बी सीसाठी सुद्धा या प्रमाणपत्रासोबतच तुमचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिलं जातं। ओपनला याची आवश्यकता नाही, जे क्रॉस केले ते या ठिकाणी गरज नाही। आता जर तुमची ही प्रमाणपत्र जर असतील अधिकचे अधिक गुणसाठी म्हणजे अधिक मार्क्स मिळण्यासाठी, त्याचबरोबर अपंग, बोलस्टर स्कूल इतर जर काही प्रमाणपत्र असतील तर या ठिकाणी तुम्हाला त्यावेळी सादर करायची आहे। त्याचबरोबर ॲडमिशनचा अर्ज भरताना त्याची नोंद त्या ठिकाणी अर्जामध्ये घ्यायची आहे। अर्ज कसं भरायचा, कशाप्रकारे तुमची डिटेल्स या चॅनलवर देणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला अधिक लागणारे ते पासपोर्ट आकाराचे फोटो ते सगळ्यांनाच लागतात। जो विद्यार्थी असतो त्याचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी असतातच। आता प्रवेश प्रक्रिया चालू असतानाच तुम्हाला काही अपडेट करायचे आहे, तर आधार कार्डनुसार तुमचं एस एस सी मार्कशीट किंवा एस एस सी मार्कशीटनुसार आधार कार्ड असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला मोबाईल लिंकसुद्धा करायचा आहे त्या आधार कार्डला, जो कॅन्डिडेट तुमचा प्रवेश घेणार आहे। कारण या आधार कार्ड अपडेटमुळेच बरेच त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात। त्यामुळे एस एस सी गुणपत्रकाप्रमाणे म्हणजे जे नाव असतं ते तुमचं पूर्ण एस एस सी मार्कशीटप्रमाणे सगळ्या प्रमाणपत्रावर
त्याचबरोबर आधार कार्ड प्रमाणपत्रासुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी इथे अडकले जात आहेत. तर जे तुमचं नाव आहे तर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डोमिसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र लागतं. हे सुद्धा ॲडमिशन घेतल्यानंतर ही प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावी लागतात. तहसील म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा या ठिकाणी काही वेळेस लागतो. जे तुमचे काही शासनाकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स आहेत त्यासाठी सदर डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. त्याशिवाय स्कॉलरशिपचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते म्हणजे आधार सीडिंग केलेले आधार सीडिंग असलेलं अकाउंट जे आहे बँक अकाउंट ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत त्या लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. कारण एकदा काही SSC रिझल्ट लागला की तुम्हाला सदर जे आहे ॲडमिशन्स प्रोसेस चालू होणार आहे. म्हणजेच 10वी निकाल म्हणजे SSC रिझल्ट सुरू झाला, SSC रिझल्ट जाहीर झाला की त्यानंतर साधारण 20 ते 25 दिवस ऑनलाईन अर्ज भरणं चालू असतं आणि ती प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. आता याची लिंक, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे. त्याचबरोबर ITI ॲडमिशन 2025चे या ठिकाणी ऑनलाईन अर्जसुद्धा तुम्हाला बिनचूक भरून मिळतील. याची डिटेल लिंक्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओच्या खाली देणारच आहे. तर सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.